शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत। सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाहणी दौऱ्यावेळी सोलापुरातनं घोषणा। सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं पूरग्रस्त भागाची पाहणी, तर धाराशिवमध्ये बोटीतनं शिंदेंनी केली पाहणी। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंकडनं पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या साहित्यावर शिंदे आणि सरनाईकांचे फोटो छापल्यामुळे विरोधक आक्रमक। मदत साहित्यावरती फोटो कशाला हवेत असं म्हणत विरोधकांचा टोला। फोटो लावून पूरग्रस्तांना मदत वाटणं हे गंभीर, ही प्रचार करण्याची वेळ नाही। मदतीच्या किटवरील फोटोंवरनं संजय राऊतांचं टीकास्त्र। शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला अजितदादांची बगल। पंचनामे करू, कुणालाही वंचित ठेवणार नाही असं म्हणत ओल्या दुष्काळावर थेट बोलणं अजितदादांनी टाळलं। छत्रपती संभाजीनगरच्या सोमठाणा गावात कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी। दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनी भरणेंना घेरलं। शेतकऱ्यांनी केली कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीकाठच्या शेकडो हेक्टर भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका। नुकसानग्रस्तांना अश्रू अनावर। उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या मराठवाडा दौऱ्यावरनं नवनाथ बन यांची टीका। लंडनवारीत त्यांना जास्त आनंद झाला असता असं म्हणत बन यांचा राऊतांचा उद्धव ठाकरेंना टोला। अस्मारी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात। एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार, छगन भुजबळांची माहिती। मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील मुंगशी मार्ग बंद। सर्व सरकारी कार्यालय पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान। कांदिवलीत गॅस सिलेंडरचा पाईप लीक झाल्यामुळे स्फोट आणि आगडोंब। भीषण स्फोटात 7 जण भाजले, प्रकृती गंभीर, उपचार सुरू। नमस्कार, मी अमीर गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। खरं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचं साहित्य पाठवलंय। मुंबई आणि ठाण्यातून टेम्पो भरून साहित्य, हे सगळं साहित्य नुकसानग्रस्त भागामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। मात्र या साहित्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून जाहिरातबाजी करण्यात आली आहे आणि मदतीसाठी जे साहित्य पाठवण्यात आलंय त्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचा फोटो छापण्यात आलेला आहे। मात्र या जाहिरातबाजीवरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीत सुद्धा जाहिरातबाजी केल्यामुळे विरोधकांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। हा महाप्रलय आहे आणि त्याला आम्ही सर्वजण कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन ह्या ठिकाणी ह्या महाप्रलयाचा मुकाबला करणं गरजेचं आहे। आणि माझे पदाधिकारी, आमची शिवसेना, कारण बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर 80% समाजकारणाचा भाग राजकारणा बाजूला ठेवून आम्ही आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना जे काही जीवनावश्यक वस्तू असतील, त्यांना जी गरज लागेल ती पुरवायचं काम आमच्या पक्षनेत्याच्या आदेशाने ह्या ठिकाणी आम्ही चालू ठेवलं। दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे। काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे, त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे। हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला आहे। त्यांनी माननीय एकनाथ शिंदे यांच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही। खरं तर माननीय एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत, त्यामुळं
मला असं वाटतं की त्या ॲडबद्दल मला फार माहिती नाही, त्यामुळे मी यावर बोलू शकणार नाही. तर मराठवाड्यामध्ये पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झालेली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाते. तर इकडे बीडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे. राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळेला शशिकांत शिंदे आणि सोनवणेंनी केली आहे. तर दुसरीकडे ओला दुष्काळावरती विचारल्यावरती अजित पवारांनी थेटपणे बोलणं टाळत ओला दुष्काळाच्या प्रश्नाला बगल दिली आहे. की ओला दुष्काळ जाहीर करा. कालही कॅबिनेटची निर्णय झाला, कॅबिनेट बैठक झाली. फक्त पंचनामा एवढाच फक्त आहे. सरकारला शेतकऱ्यांचा माय भगिनींचा आक्रोश कळत नसेल. आपल्या चॅनलवाल्यांनी ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर सुद्धा ते सांगतायत. आणि आज मला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मी सकाळी बघितलं की त्यांनी सांगितलं की आता 65 मिलीमीटरचा निकष आम्ही ठेवणार नाही. आम्ही हेच ओरडून सांगत होतो, बाकीच्या विकास कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा निकष लावत नाही. 20-20, 40-40, 50-50% टेंडर अभाव करून तिथं पैसे वाटता. गरीब शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनामे आणि निकष लावायचा प्रयत्न करताय. पंचनामे हा विषयच नाही राहिला पाहिजे. आता या अर्थमंत्री सध्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही हा पंचनामा हा विषय कशाला ठेवताय. आता तुमच्यासारखा काम करणारा व्यक्ती म्हणून जी महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तर आमच्या जिल्ह्यात सर्वाधिक बाधित जिल्हा हा आहे. या जिल्ह्याला एवढं मोठं सर्व नुकसान झालं आहे, तर याला तुम्ही सरसकट सर्व कुठे आता काय एखाद्याच्या शेतात पाऊस पडला आहे, एखाद्या शेतात पाऊस नाही पण मातीच राहिली नाही, असं कुठे एखाद्या ठिकाणी पीक, आता ही ज्या पिकात आपण उभा आहेत इथल्या शेतीमध्ये बघा काय दिसते, अख्खं पाणी उभं आहे. एवढं जर एखाद्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी जर स्टँडिंग एक दिवस बी राहिलं तर ते पीक राहत नाही. त्याची मातीमध्ये चिखल होतं, या शेंगामध्ये सगळा चिखल आहे. त्याच्यामुळे हे कुठलंही कामाला आपल्याला येणार नाही. वेगवेगळ्या मागण्या आहेत ना, सरसकटची आहे, आणखीन वेगवेगळे आहे. त्याच्या संदर्भामध्ये अशी नैसर्गिक संकट वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सरकारच्या वेळेस आलेली आहे. एक आम्ही ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारची, राज्य सरकारची मदत घेऊन यांना पुन्हा कसं उभं करता येईल आणि पुन्हा अशा प्रकारची पुराची परिस्थिती आली तर त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा. तर मराठवाड्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापुरातल्या माढा तालुक्यातील निमगावामधून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवार, संभाजीनगरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जालन्यामध्ये पंकजा मुंडेंनी नुकसानाची पाहणी केली आहे. ते सगळ्या पाहणी दौऱ्याची दृश्य सध्या समोर आहेत. मुख्यमंत्र्यांचा सोलापुरात पाहणी दौरा आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः ही सगळी परिस्थिती जाणून घेतली. तर इकडे सोलापुरातच अजितदादांनी सुद्धा पाहणी केलेली आहे. यावेळेला शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती, कारण अनेकांची जी शेती आहेत अजून सुद्धा ती पाण्यामध्ये आहेत. पाण्याची पातळी काही कमी झालेली नाहीये. तर दुसरीकडे कृषी मंत्र्यांनी ज्या वेळेला या जागेला भेट दिली त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. तर तिकडे पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्रॅक्टरमध्ये बसून या सगळ्या भागाची पाहणी केलेली आहे. नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे. कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत. पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत. कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे. दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत.